मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाने थैमान घातलेलं आहे आणि मागच्या 3-4 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये इतका खतरनाक पाऊस पडलेला आहे का डायरेक्ट आहे ना गावाचे गाव वाहून गेलेले आणि अख्खा पावसाळा कोरडा गेल्यानंतर शेवटी सप्टेंबरच्या महिन्यामध्ये पावसाने इतका खतरनाक रुद्ररूप दाखवलं का डायरेक्ट आहे ना गावचे गाव सुद्धा शांत आले, शेतकरी सुद्धा इतके खतरनाक हाल झाले ना काय सांगावं. आणि मित्रांनो, मागच्या 3-4 महिन्यापासून जीवाचं रान करून शेतकऱ्यांनी इतकं खतरनाक पीक आणलं, त्या पिकावर आहे ना पावसाने डायरेक्ट पाणी पेरून टाकलं बरं का. आणि मित्रांनो, एवढं 3-4 महिन्याची मेहनत शेतकऱ्याला सोडून देणं एवढं पण सोपं नाही, म्हणून शेतकरी राजा आहे ना सरकारकडे मदतीच्या आशा मागतोय. आणि मित्रांनो, तसं तर शेतकरी राजाने कोणा पुढे हात पसरीत नाही बरं का, पण आज शेतकरी राजावर अशी वेळ आली की शेतकऱ्याला सरकार पुढे हात पसरायची वेळ आली. आणि मागच्या 3-4 दिवसामध्ये ना 4-5 महिन्याचं पूर्ण कसर आहे ना पावसाने भरून काढले बरं का. ओढे नाळे इतके खतरनाक वाहिले का डायरेक्ट शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा वाहून गेल्या. मित्रांनो, मागच्या 3-4 दिवसामध्ये ना फक्त एकट्या महाराष्ट्रामध्ये 30 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आली आणि याच 30 जिल्ह्यामध्ये ना 42 लाख एकर जमिनीमधलं पीक आहे ना वाहून गेलं. आणि मित्रांनो, विचार करा, 42 लाख एकर जमिनीतलं पीक जर का वाहून गेलं तर विचार करा ही दुर्घटना किती मोठी आहे. त्यामुळेच मित्रांनो, शेतकऱ्यांवर आहे ना आज एकदम खतरनाक आहे ना वाईट वेळ आली. आणि मित्रांनो, मागच्या 4-5 दिवसापासून आहे ना आपल्या गावामध्ये पण आहे ना भरपूर पाऊस होतोय बरं का. आणि याच पावसामुळे ना आपल्या मित्रात सुद्धा आहे ना भरपूर मोठं नुकसान झालंय बरं का. आणि मित्रांनो, शेती बघायला जितकी सोपी वाटते ना तितकी करायला सोपी नाही बरं का. कारण आहे ना अनेक नैसर्गिक संकटांना समोर जाऊन आपण आहे ना कुठलं तरी पीक आहे ना मार्केट पर्यंत पोहोच करतो. आणि या नैसर्गिक संकटातून शेतकरी राजा 100% बाहेर येईल बरं का. हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे बरं का. कारण एक शेतकरी पिकवतो तेव्हाच आहे ना अनेक जण जगतात.